श्री चक्रधर स्वामी कर्मयोगाचा महान असा संदेश आपल्या महाराष्ट्रभर पसरविणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि ज्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे विवा शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या तिघांच्याही अफाट अशा कर्तृत्वाला सर्वप्रथम अभिवादन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याच महाविद्यालयातील डॉक्टर वानखेडे सर, ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमचे मित्र डॉक्टर अण्णा वैद्य सर, उपस्थित असणाऱ्या भगिनी मॅडम आणि आपण सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माहीतच आहे जे सरांनी सांगितलेलं आहे। खरं तर खूप भरगच्च असा परिचय सरांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेला आहे। सरांचं आणि माझं नातं मित्रत्वाचं असल्यामुळे भावनेच्या ओघामध्ये सरांनी आहे त्यापेक्षा कदाचित अधिक माझ्याबद्दल सांगितलेलं असावं, पण तरी देखील मी सरांचे त्याबद्दल धन्यवाद मानतो। खरं तर तुमच्याच महाविद्यालयामध्ये ज्ञानाचे हे अथांग महासागर आहेत। मराठीमध्ये अशी म्हण आहे की जिथं पिकते तिथं खपत नाही, पण हे मन ज्यांच्यासाठी अपवाद आहे त्यांना वैद्य सर आहेत। माझ्यासारख्या छोट्याशा झऱ्याला समुद्राच्या समोर बोलण्याची ही संधी आहे असं मला वाटतं। इतनी मुश्किल दुनिया में कितना आसान हूँ मैं, इतनी मुश्किल दुनिया में कितना आसान हूँ मैं, मुझको खबर है दुनिया की बस खुद से ही अनजान हूँ मैं। मुझको खबर है दुनिया की खुद से ही अनजान हूँ मैं, चेहरे की इस भीड़ में खोई हुई पहचान हूँ मैं, गीता हूँ कुरान हूँ मुझको पढ़ इंसान हूँ मैं। विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपला कार्यक्रम आहे, सरांनी जो विषय दिलेला आहे की मराठी भाषा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्याला कसा करायचा आहे। आपण प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात विचार केला तर प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व असतं। आपलं जो काही नैसर्गिक आपल्याला देह मिळालेला आहे याला आपण एक्सटर्नल पर्सनॅलिटी म्हणतो। बाह्य देह झाला आपला, बाह्य व्यक्तिमत्व झालेलं आहे, पण त्याचबरोबर एक इंटरनल पर्सनॅलिटी म्हणजे अंतर्गत व्यक्तिमत्व सुद्धा आपलं असतं। बाह्य व्यक्तिमत्वाला आपण फारसं काही बदलू शकत नाही, जेनेटिक राहतं, अनुवांशिक राहतं। आपल्याला जेही व्यक्तिमत्व मिळालेलं असेल त्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वीकार करायचा आहे। त्याला म्हणतात सेल्फ इस्टीम, आत्मसन्मान। आपल्याला कोणता वर्ण मिळाला, आपल्याला उंची किती मिळाली, आपण शरीराने सळपातळ आहोत का, आपण फॅट आहोत का, आपला नाक कसं आहे, डोळे कसे आहे, या सगळ्यांबद्दलचा न्यूनगंड, इन्फेरियल कॉम्प्लेक्स आपल्या मनामध्ये अजिबात ठेवता कामा नये। आपण जे आहोत ते युनिक आहोत, या गोष्टीला सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वीकारलं पाहिजे। जे काही आहो आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही आहे। आपण जर स्वतःचाच आदर केला नाही तर समाज आपला आदर करणार नाही। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ ॲक्सेप्टन्स ठेवा तुम्ही। आपल्याला जर जीवनामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल, जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर पहिली स्टेप आहे स्वतःचा स्वीकार करणे। स्वतःचा स्वीकार करा, स्वतःच्याबद्दल आदर बाळगा। याचा अर्थ असा नाही की सुपिरियर कॉम्प्लेक्स ठेवायचा आहे की मी सगळ्यात काही वेगळा आहो, मीच खूप काही ज्ञानी आहो, मीच दिसायला सुंदर आहो, असं काही आपल्याला सुपेरियर कॉम्प्लेक्स ठेवायचा नाही। पण इन्फेरियर कॉम्प्लेक्ससुद्धा, न्यूनगंडसुद्धा आपल्यामध्ये नसायला पाहिजे। येथून आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीची सुरुवात होते। आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या कुटुंबामध्ये आपण लहानाचे मोठे होतो, ज्या शिक्षकांच्या सहवासामध्ये आपण ज्ञान ग्रहण करतो, या सगळ्यांचा परिणाम कुठे ना कुठे आपल्या जीवनावर पडत असतो आणि त्यातूनच आपलं व्यक्तिमत्व आकारास येत असतं। अलीकडे
सोशल मीडियाचं हे युग आहे. या युगामध्ये स्वतःला वाईट गोष्टींपासून अलिप्त ठेवणे, सुरक्षित ठेवणे आणि जीवनामध्ये यश मिळवणे हे तितकंच कठीण झालेलं आहे. वास्तविक पाहता ज्ञानाचं भांडार आज जितकं मोठ्या प्रमाणात उघडलेलं आहे हे यापूर्वी कधीही नव्हतं. पण आपण काय वेचतो, आपण काय घेतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्या व्यक्तिमत्वाला जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला जर जीवनामध्ये यश मिळवायचं आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्याला करायचा आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला आपलं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. कार्ल युंग नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. त्याने ढोबळमानाने व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार सांगितले. एक आहे इंट्रोवर्ड पर्सनॅलिटी आणि एक्स्ट्रोवर्ड पर्सनॅलिटी. त्याला मराठीमध्ये इंट्रोवर्ड पर्सनॅलिटीमध्ये अंतर्ग्रही व्यक्तिमत्व म्हणतात आणि बहिर्ग्रही व्यक्तिमत्व म्हणजे एक्स्ट्रोवर्ड. इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट असे व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार सांगितले जातात. आता इंट्रोवर्ट व्यक्तिमत्व काय असतं? जो मोकळेपणाने बोलत नाही. इंट्रोवर्ट व्यक्तिमत्व म्हणजे जो मोकळेपणाने बोलत नाही आणि एक्स्ट्रोवर्ट व्यक्तिमत्व त्याला म्हणतात जो मोकळेपणाने बोलत असतो. पण या दोन्हीमध्ये मला असं वाटतं की व्यक्तींचं मिश्रणच राहतं. हे त्याने ढोबळमानाने म्हटलेलं आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे प्रकारही सांगितलेले आहे. मला हे सांगायचं आहे, आपण फार काही टेक्निकली बाबींमध्ये जाऊ नये. आपलं व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारामध्ये मोडतं? आपण स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे. स्वतःला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की आपलं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे. आणि जेव्हा आपल्याला आपलं व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचं आहे हे कळेल, तेव्हाच आपण स्वतःची ओळख करून घेऊ शकतो. स्वतःच्या ओळखीमधूनच आपल्यामध्ये काय उणिवा आहे, आपली काय स्ट्रेंथ आहे, आपलं काय विकनेस आहे हे आपल्याला ओळखायला मदत होते. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखणार नाही तोपर्यंत आपल्यातील कच्चे दुवे, आपल्यातील जमेच्या बाजू आपल्याला कळणार नाहीत. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाला घडवण्याची सुरुवात तिथूनच होतं. मी सरांना सांगितलं होतं की फार काही मराठी भाषा आणि व्यक्तिमत्व विकास यावर मी बोलणार नाही. त्यांच्या परवानगीनेच मी सांगितलं होतं की आज विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींची गरज आहे मी तिकडेच वळणार आहोत. या काळाशी सुसंगत असं काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, काहीतरी रिलेव्हंट असलं पाहिजे. हे ज्ञान विज्ञानाचं युग आहे. सगळ्या माहितीचा भडीमार आपल्यावर होतोय. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे शब्द आपण ऐकत असतो. काय खरं, काय खोटं, काय फेक आहे, काय एडिट करून पाठवलं जातं, या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आपण आहोत. बेरोजगारी, शिक्षणाच्या समस्या अशी गोंधळाची परिस्थिती आहे. नेमकं आमच्या भविष्यामध्ये काय होणार याचं निश्चित उत्तर आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे निश्चित दिशा नाही आहे, पाथ नाही आहे. अशा वेळेस मला वाटतं की काहीतरी आपण स्वतःला वेगळ्या पद्धतीने ओळखूयात, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करूयात. त्यावरच मी जोर देणार आहोत. पण त्यापूर्वी एक गोष्ट सांगून जातो की कोलोरिज यांनी असं म्हटलेलं आहे की मदर टंग इज द लँग्वेज ऑफ हार्ट. मातृभाषा ही आपल्या हृदयाची भाषा असते. मराठीच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्वाचा विकास आपण कसा करू शकतो हे सरांनी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलंही असेल. शिकवण्याच्या ओघामध्ये आम्ही सांगत असतो की मराठी भाषेतूनही तुम्हाला करिअरच्या संधी आहेत. स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही घडवू शकता. त्या व्यक्तिमत्वातून रोजगाराच्या अनेक संधी तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. फक्त गरज आहे थोडीशी एफर्ट लावण्याची, स्वतःला ओळखण्याची, स्वतःचा इंटरेस्ट पाहण्याची, स्वतःची कॅपॅसिटी समजून घेण्याची आणि महत्त्वाचे स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करण्याची. मराठी भाषेचेही वाचन, लेखन, श्रवण, चिंतन, मनन यासारखे महत्त्वाचे स्किल असतात. एक स्किल जरी आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं तरी आपल्याला स्वयंरोजगाराच्या संधी चालून येऊ शकतात. सरांनी सांगितलं FM सारखे प्लॅटफॉर्म आहेत, आज सोशल मीडियासारखे प्लॅटफॉर्म आहेत ज्या माध्यमातून तुम्ही तुमची अभिव्यक्ती मातृभाषेतून करून सुद्धा रोजगार उपलब्ध करून घेऊ शकता. अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. मी येतोय पुढे नवीन विषयाकडे. मागे जर कुणाला काही अडचण असली तर त्यांनी सांगितलं तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो, ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या अनुभवाने एवढंच सांगू शकतो तुम्हाला
की माणसाच्या जीवनामधील सर्वात महत्त्वाची जर वेळ कोणती असेल तर ती आहे महाविद्यालयीन जीवनाची. हा टर्निंग पॉईंट आहे तुमच्या जीवनाचा. इथून तुम्ही कोणत्या दिशेला जाणार आहात उरलेलं आयुष्य घेऊन हे ठरवण्याची ही वेळ आहे. वक्त सबको मिलता है ज़िंदगी बदलने के लिए, लेकिन ज़िंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. या वेळेला आपण समजून घेतलं पाहिजे. समजा कल्पना करा, तुमच्या खात्यामध्ये दररोजचे 1000 रुपये जमा होणार आहेत. 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ते खर्च करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी उरलेलं बॅलन्स 0 होणार आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा 1000 रुपये जमा होणार आहे. असं प्रत्येक दिवशी तुमच्यासोबत होणार आहे. तर त्या 1000 रुपयाचं आपण काय करणार आहोत? आवश्यक असणाऱ्या नसणाऱ्या कोणत्याही वस्तू घेऊन आपण 1000 रुपये कसे खर्च करता येतील हेच पाहणार आहोत. आपण बॅलन्स उरवणार नाही. उरलेलं बॅलन्स 0 होणार आहे, कारण दुसऱ्या दिवशी नवीन 1000 रुपये येणार आहेत. त्यामुळे आपण दररोजचं बॅलन्स खर्च करणार आहोत. निसर्गाने सुद्धा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये दररोजचे 24 तास दिलेले आहेत. ते त्याच दिवशी खर्च करायचे आहेत. ते बॅलन्स राहणारे नाहीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या खात्यामध्ये 24 तास येणारे आहेत. ही वेळ महत्त्वाची आहे. या वेळेला ज्याने समजलं त्याने समजायचं आपलं जीवन घडवायला सुरुवात केलेली आहे. ही विद्यार्थी दशा तुमच्या जीवनामध्ये खरोखर कलाटणी देणारी आहे. जीवनामध्ये जगत असताना अनेक प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत येतात. सोशल मीडियाचं युग आहे, त्यामुळे तर अधिकच निगेटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. जीवनामध्ये आवश्यकता आहे ती सकारात्मक विचारांची. आपल्यामधील काही विद्यार्थी असे असतात, विद्यार्थ्यांना वाटतं की शिकून काय होणार आहे, आमच्यासारखे तर अनेक शिकले. ही निगेटिव्हिटी तुमच्या ॲक्टमध्ये दिसते, ती तुमच्या कृतीमधून व्यक्त होत असते. आपण जर सकारात्मक असू तर सकारात्मकताच आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते, आपल्या सवयीचा भाग बनते आणि आपण तशा पद्धतीने जीवन जगत असतो. मग आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहायला लागतो. जर आपल्याकडे नकारात्मकता असेल तर मग आपण नकारात्मक दृष्टीने पाहतो. एक छोटंसं मच्छर असतं बाल्यावस्थेमधलं, त्याचं पहिलंच उड्डाण असतं. ते आपल्या आई वडिलांपासून ते उडायला जाणार आहे. छोटंसं बाल्यावस्थेमधलं मच्छर, मॉस्किटो, ते जाणार आहे. त्याचं मेडन फ्लाईट आहे. ते मेडन फ्लाईट म्हणजे पहिल्यांदा उडत आहे, ते फर्स्ट आहे. कोणत्याही आईवडिलांना काळजी असते. जसं तुम्ही जर नरसम्मा कॉलेजला ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयरला, पहिला दिवस आहे, आई वडील जरा काळजी घेतातच, व्यवस्थित जा, व्यवस्थित या, जपून या. तशाच पद्धतीने त्या मच्छराच्या आईनेही त्या छोट्याशा बाळाला सांगितलं की जरा काळजीपूर्वक जा, तिला माहीत आहे मच्छराच्या सोबत काय होतं. मग आईने आपलं कर्तव्य पार पाडलं, मच्छराला सांगितलं काळजीपूर्वक जा. मच्छर गेला, हिंडून फिरून आला. हिंडून फिरून आल्यानंतर आईने विचारलं की बाळा कसं राहिलं तुझं पहिलं उड्डाण. मच्छर म्हणतं, आई इतकं सुंदर माझं पहिलं उड्डाण राहिलं की मी ज्या ज्या व्यक्तीच्या पाशी गेलो त्याने माझ्यासाठी टाळी वाजवली. त्याच्यासोबत काय झालेलं आहे, त्याला उड्डाणाचं कौतुक करावं म्हणून कोणी टाळी वाजवलेली नाही आहे. त्याला मारण्यासाठी ते 2 हात जवळ आलेले होते. पण तरीही त्याने त्या निगेटिव्हिटीमध्ये काय पाहिलं? सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी पाहिली. ही पॉझिटिव्हिटी आपल्याला शोधायची आहे. हा आपल्या जीवनाचा भाग बनला पाहिजे. नकारात्मकता सांगणारे अनेक भेटतात. वाफेच्या बोटेचा शोध फुलटन यांनी लावला. शास्त्रज्ञ आहेत फुलटन. हडसन नदीच्या किनारी त्यांनी सांगितलं की मी या वाफेच्या बोटेवरचा शोध लावतोय. ही रिअल स्टोरी आहे सर. ही बातमी जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा तिथल्या त्या देशामधल्या वृत्तपत्रांना हेडलाईन दिली की पाण्यापेक्षा जड असणाऱ्या वस्तूला पाण्यावर चालवण्याच्या दावे करणाऱ्या फुलटनला शहाणे तरी कसं म्हणावं. हा तर मूर्खपणा आहे आणि तो दावा करतोय, क्लेम करतोय की मी वाफेवरची बोट पाण्यावर चालून दाखवतोय. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं, कारण नकारात्मकता आपल्या ठिकाणी भरलेलीच असते माणसाच्या. त्याला पहिल्यांदा तेच दिसतं जे चुकीचं असतं. चांगलं काय असतं ते दिसतच नाही माणसाला. कुणामधले दोष किती आहेत तोच मोजत असतो, चांगलं पाहत नाही आपण. बहुतेकांच्या बाबतीत असंच होतं. फुलटनच्या बाबतीत हेच झालं. हडसन नदीच्या किनारी मग सगळेच हौशेने, आश्चर्याने, कुतूहलाने आणि काही शंकेने तिथं लोक पोहोचले.
शंकेखोरही लोक तिथे उपस्थित होते, नकारात्मक विचारांचे लोकही तिथे उपस्थित होते आणि आता फुलटण जो दावा करतोय तो कसा फेल ठरणार आहे याची वाटच पाहत होते. मग काय झालंय, एकदाची फुलटणने सुरू केलेली बोट सुरू झाली आणि हे जे शंकेखोर आणि नकारात्मक विचारांचे लोक होते, जे म्हणत होते की ही बोट सुरूच होणार नाही, सर ते पुन्हा म्हणाले की हे सुरू तर झाली, आता ही बंदच होणार नाही. ही लोकांची नकारात्मकता असते. आपल्याला शिकलेले, आपल्यापेक्षा जास्त शिकलेले आजूबाजूचे शेजारी पाजारी आपल्याला असंच सांगतात, BA करून, BSc करून, BCom करून काय फायदा आहे, शिकणाऱ्यांची काय कमी आहे का, 10 वर्ष झाले जागाच निघत नाहीत, नोकऱ्या संपलेल्या आहेत असं अजिबात नाही. कमतरता असेल तो गव्हर्नमेंटचा भाग आहे, शासनाचा भाग आहे, त्यावर भाष्य करण्याची मला इथे गरज वाटत नाही. पण जे आहे त्या उपलब्धतेमध्ये सुद्धा आपल्याला संधीची कमतरता नाही, कमतरता आहे ती आपल्या ठिकाणी असणाऱ्या प्रयत्नांची, मेहनतीची, कौशल्याची, गुणवत्तेची. आपल्या ठिकाणी जर ती गुणवत्ता असेल तर नक्कीच आपण ते यशसुद्धा मिळवू शकतो. म्हणून सकारात्मकता असली पाहिजे. ज्याही तुम्ही डिग्रीला प्रवेश घेतलेला असेल, मग तुम्ही BSc असा, BA असा, BCom असा, तुम्ही त्यामधून सुद्धा तुमचं भविष्य शुअरली सांगतोय, 100% शुअरली सांगतोय की तुमचं जीवन तुम्ही आकाराला आणू शकता, याच्यामध्ये अजिबात संदेह ठेवू नका. पुन्हा एक उदाहरण सांगतो तुम्हाला, नकारात्मकता काय असतं. आपल्याचपैकी काही विद्यार्थी असतील, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठल्या तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतील, क्रॅकसुद्धा करतील त्या एक्झामला आणि नोकरीही मिळवतील. आपल्याचपैकी काही असतील नकारात्मकतेमुळे जागचे जागेवरच थांबलेले असतील. एका मालकाला जोड्यांची कंपनी उघडायची होती, म्हणून त्याने त्याचे 2 कर्मचारी एका बेटावर पाठवले, बीचवर पाठवले. एक बेट आहे, तिथं कुठलीच कंपनी नव्हती. त्या 2 लोकांना पाठवलं की आपल्याला तिथे संधी आहे असं ऐकण्यामध्ये आहे, तर तुम्ही जाऊन जरा सर्वे करा की आपण तिथे जोड्यांची कंपनी उघडू शकतो का. एक कर्मचारी पहिल्यांदा जातोय आणि तिथं पाहतो काय, तर त्याला आश्चर्य वाटतं, त्या बेटावर राहणाऱ्या एकाही माणसाच्या पायामध्ये, स्त्रीच्या पायामध्ये जोडा किंवा बूट नव्हते. आणि तो घरी येऊन परत आपल्या मालकाला सांगतो की साहेब, तिथं कोणी चप्पल आणि जोडाच घालत नाही, काय तिथं आपण कंपनी उभी करता, मग काही फायद्याची गोष्ट नाही. त्याने दुसऱ्या माणसाला पाठवलं, तोही त्याच बीचवर गेला, त्यानेही तेच ऑब्झर्वेशन केलं आणि मालकाला येऊन सांगितलं आनंदाने उडी मारून की साहेब, खूपच आनंदाची बातमी आहे. नेमकं काय झालं, तिथं कोणाच्याच पायामध्ये जोडा आणि चप्पल नाही, म्हणजे आपण प्रत्येकाला जोडा आणि चप्पल विकू शकतो. ही आहे संधी, ही आहे दृष्टी. असा आपल्याकडे दृष्टिकोन असला पाहिजे. त्या नकारात्मकतेमधूनही आपल्याला सकारात्मकता काय दिसू शकतं हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्टेजला तुम्ही आहात, ही वेळ आहे आता डिसिजन घेण्याची, निर्णय घेण्याची. असं किती दिवस आपण बाकीच्यांच्या गर्दीसोबत चालायचं. इतरांनी 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली, आपणही त्या गर्दीचा भाग झालो, आपणही कुठल्या तरी कॉलेजला आलात. असं जीवन आपण ॲटोमॅटिक मोडवर जगत राहतो. सेल्फ कॉन्शियस राहतं का, आपण कॉन्शियसने बसलेलो आहोत का. इथंच पहा, आता आपण जे बसलेलो आहोत, फिजिकली अपिअरन्स आहे आपलं, शरीराने बसलेलो आहोत, पण मनाने, विचाराने, बुद्धीने कित्येकदा आपण बाहेर हिंडून येतो, कित्येकदा आपल्या मित्राच्या आजूबाजूशी आपण बोलत राहतो. म्हणजेच काय आहे, तर नुसतं शरीराने आपण हजर राहतो, पण मनाने, विचाराने तिथेच असतो का. गौतम बुद्ध का झाले, सिद्धार्थपासून बुद्ध होण्याचा प्रवास काय कारण आहे, ते आहे शरीर आणि आत्मा एकाच ठिकाणी असणे. आपण जिथं बसतो खरंच तिथं असतो का. आपण वर्गामध्ये बसलेलो आहो, शरीराने तर आहो, प्रेझेंटी देण्यासाठी आहो, पण खरंच आपली एकाग्रता त्या लेक्चरवर, व्याख्यानावर असते का. सर मॅडम शिकवतात त्याकडे आपलं किती लक्ष असतं, किती आपल्याला समजतं. किती वेळा आपण मनाने कल्पना करून पुन्हा वर्गामध्ये येतो, पुन्हा 2-3 मिनिट झाले की आपलं मन आणखी भटकायला लागतं. बहिणाबाईंनी सांगितल्याप्रमाणे मन ओढाये उभ्या पिकातल रे ढोरं, असं आपलं मन भरकटत जातं. भराऱ्या मानून पुन्हा पुन्हा आपण त्याला आणत असतो, पण हे आणण्याचं कौशल्यसुद्धा आपल्याला माहीत नाही, कारण माहीतच नाही आहे की आपण कसं जगून राहिलो. हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. मी म्हटलेलं आहे तुम्हाला, निर्णय घेण्याची वेळ आहे. जर तुम्ही आत्ता निर्णय नाही घेतला
तर पुढे ग्रॅज्युएशन झाल्यावर हे जे कॉमन ॲन्सर असतं विद्यार्थ्यांचं की सध्या आम्ही फर्स्ट इयरला आहोत, सेकंड इयरला आहोत, आता फायनल इयरला होऊ तर द्या 4-6 महिने, रिझल्ट लागल्यानंतर पाहू, हेच आपलं कॉमन उत्तर असतं सगळ्यांचं. हेच परसेप्शन आहे की 12वीतून आता ॲडमिशन घेतली, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवू ना कशाला ॲडमिशन घ्यायची पुढे, किंवा जीवनामध्ये काय करायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे जायचं की मग MAला, MCOMला, MSCला ॲडमिशन घ्यायची की एखादी कंपनी गाठायची, काय करायचं ते आपण नंतर ठरवू असं आपण म्हणत असतो. आणि त्यामुळे आपण त्याला ढाल करून, त्याची ढाल बनवून स्वतःला बचावत जातो. थोडंसं कटू आहे, पण मला वाटतं सत्य आहे. असं आपण करत असतो. एकदा लाल बहादूर शास्त्री जेव्हा ते पंतप्रधान होते देशाचे, दुसरे पंतप्रधान आहेत देशाचे, लाल बहादूर शास्त्री आपल्या ताफ्यासोबत प्रवास करत होते. मागची दिदी, लाल बहादूर शास्त्री आपल्या ताफ्यासोबत प्रवास करत आहेत. प्रवासादरम्यान तुम्हाला माहीत आहे प्राईम मिनिस्टर म्हटलं की आता पाहता तुम्ही टी व्हीवर वगैरेवर कसा ताफा असतो गाड्यांचा, सिक्युरिटीचा. आणि मग पुढे गाडी जाते, एका गाडीच्या चाकाखाली कुत्रं येतं आणि कुत्र्याचा तिथं मृत्यू होतो. लाल बहादूर शास्त्री सगळ्या ताफ्याला रोकायला सांगतात, ताफा रोखला जातो. लाल बहादूर शास्त्री आपल्या सुरक्षा रक्षकांना विचारतात की कुत्रा कसा काय मेला. त्यामुळे सिक्युरिटी गार्ड, सुरक्षा रक्षक म्हणतात चाकाखाली आला आणि मेला. लाल बहादूर शास्त्री म्हणतात नाही, तो चाकाखाली आला आणि मेला हे त्याचं उत्तर नाही. रस्त्याच्या या बाजूला जायचं की त्या बाजूला जायचं याचा तो निर्णय घेऊ शकला नाही, म्हणून तो चाकाखाली आला. कुत्र्याने ज्या क्षणामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता चाकाला बचावण्यासाठीचा, तो त्या क्षणामध्ये घेऊ शकला नाही, म्हणून तो चाकाखाली आला. विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचं असतं. आपण ज्या स्टेजमध्ये आहोत, आपण निर्णय केव्हा आणि कोणता घेतला पाहिजे. निर्णयासाठी आपल्याला गरज वाटत असेल तर आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, आपल्या आईवडिलांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, किंवा ज्याला आपण आयकॉन, आयडियल मानत असू त्यांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पण निर्णय मात्र लवकर घेतला पाहिजे. उशीर झालेला असेल तर निर्णयसुद्धा चुकतात. मी अलीकडेच एका ठिकाणी वाचलं होतं सर की निर्णय का चुकतात, तर तोच निर्णय तुम्ही उशिरा घेता म्हणून निर्णय चुकतात. रतन टाटा म्हणतात, मी कोणताही निर्णय चुकीचा किंवा योग्य घेत नाही, मी घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य करून दाखवतो. आपण स्टेपच घेत नाही, आपण निर्णयापर्यंत पोहोचतच नाही, कारण तेवढा कॉन्फिडन्स, तेवढी हिंमत, तेवढं धाडस, तेवढी मेहनत घेण्याची तयारी आपली नसते. त्याच्यामुळे आपण काय करतोय, स्वतःला जपतोय, स्वतःच्या उणिवा लपवत लपवत आपण जीवन जगतोय. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कबूल करणार नाही की माझ्यामध्ये काय उणीव आहे, काय कमतरता आहे, काय स्ट्रेंथ आहे, तोपर्यंत आपल्याला ओळख होत नाही. जी विकनेस असेल त्याला कसं आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येकच गोष्ट प्रत्येकाला येत असतं का? अजिबातच नाही. काही सेल्फ इंटरेस्ट असतात, काही नैसर्गिक इंटरेस्ट असतात आपल्याला, त्यामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो. झुंडीबरोबर जाण्याची काहीच गरज नाही, कारण गर्दी आणि झुंड आपल्याला हिंमत देते, पण वैयक्तिक ओळख आपली हिसकावून घेत असते. झुंडीबरोबर जाऊन आपल्याला हिंमत तर मिळतं, एखाद्या ग्रुपने चाललोय, कॉन्फिडन्स असतं, 2-4 सोबत आहेत, पण ओळख त्याचं काय, सेल्फ आयडेंटिटीचं काय? तर ती ओळख जर आपल्याला निर्माण करायची असेल तर कधी कधी धाडसाचे निर्णयसुद्धा योग्य वेळी घ्यावे लागत असतात. ती निर्णय घेण्याची तयारी आपली असली पाहिजे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला सांगितलं जातं तेव्हा तेव्हा ऐकण्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एकदम पटाईत वक्ता बनून जाऊ, वैद्य सरांसारखं बोलायला लागू, मुलींना वाटत असेल मॅडमसारखं बोलायला लागू, ग्रॅज्युएशन तर होऊ द्या, असं अजिबात नसतं. हे जे कण असतात हे एक एक गोळा करतच मोठं गाठोडं बांधून पुढे न्यायचं असतं. त्यासाठी पहिली स्टेप आहे ऐकण्याची. तुम्ही जेव्हा चांगलं ऐकायला लागाल ना तेव्हा ॲटोमॅटिक स्वतःमध्येच तुम्हाला चेंजेस दिसायला लागतील. पहिली स्टेप आहे की कुणालाही तुम्ही शांततेनं ऐकून तर घ्या. न्यूट्रल होऊन ऐकलं पाहिजे आपण, पार्शल होऊन नाही. न्यूट्रल होऊन, तटस्थ राहून ऐकून घेतलं पाहिजे. माझ्या बुद्धीला काय पटतं तो विचार नंतर केला पाहिजे. आपल्या कामाचं काय आहे, कोणत्या प्रसंगाबरोबर आपण रिलेव्हंट होतो, स्वतःला जोडून घेतो, आणि त्यातूनच ह्या गोष्टीतूनच
आपण स्वतःला सुद्धा तसं घडवत नेऊ शकतो. त्यासाठी वर्गामध्ये असो, कुठल्या व्याख्यानामध्ये असो, आपण ऐकलं पाहिजे, आपलं वाचन सतत सुरू असलं पाहिजे. त्यातून आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडत असतं. समस्या ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. का इथं आम्ही बसलो, आमच्या जीवनामध्ये अडचणी नाहीत का? जोपर्यंत मानवी जीवन आहे, शेवटच्या श्वासापर्यंत अडचणी राहतातच. असं अजिबात नाही की एखादी नोकरी मिळाली म्हणजे आपल्या अडचणी संपतात, नव्या अडचणी तयार होत असतात. पण त्या अडचणीकडे कशाला लक्ष द्यायचं? जीवनामध्ये इतकं सुंदर काही असतं आपल्या, माणसाला त्याची किंमत कळत नाही. मानवी जीवन म्हणजे सरांना, मॅडमला माहीतच आहे की आपण काय करतोय आपल्या जीवनाकडे पाहत असताना. जे आपल्याकडे असतं त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नसतं. जे आपल्याकडे नसतं त्याच्यासाठी आपण नाहक झुरत बसतो. जे माझ्याकडे नाही आहे ते मला मिळालं पाहिजे, हा हव्यास आपला असतो. अरे आपल्याला 2 भक्कम हात आहेत, 2 पाय आहेत, डोळे आहेत. त्यांच्याकडे पहा ना, ज्यांच्याकडे हे पण नाही आहे. त्यांच्याकडे हे पण नाही आहे. आणि आपण झुरतो कोणत्या गोष्टीसाठी? एखाद्याची बिल्डिंग पाहून, कुणाची गाडी पाहून, आणखी काही श्रीमंतीचे लक्षणं पाहून. खरी श्रीमंती आपल्या विचारांची असली पाहिजे. हेच आपलं मुळात दारिद्र्य आहे. पैशाचं दारिद्र्य हे महत्त्वाचं नाही आहे. दारिद्र्य आहे ते विचारांचं, सकारात्मक विचारांचं. म्हणून आपण सकारात्मक विचार केलेच पाहिजेत. जीवनाला समजून घेत असताना ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. अडचणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. रियान हॉलिडे यांचं एक पुस्तक आहे, द ऑब्स्टॅकल इज द वे. अडचणीतूनच मार्ग सापडतो. मी तर असं म्हणतो, थोडंसं धाडसाचं होईल, की ज्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे ते विद्यार्थी जास्त यश मिळवू शकतात. ज्यांना सगळं रेडीमेड मिळतं त्यांना यश कशासाठी मिळवायचं हा प्रश्न असतो. पण ज्यांच्या घरी दारिद्र्य आहे, गरिबी आहे, संघर्ष करावा लागतो, ज्यांचे आईवडील हात मजुरी करून आपल्याला शिकवतात, अशा विद्यार्थ्यांनी तिथून प्रेरणा घेऊन यश मिळवलं पाहिजे. किंबहुना मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये थोडीशी जरी समजदारी असेल, आपल्या आईवडिलांचा संघर्ष पाहत असतील, तर असे विद्यार्थी लवकरात लवकर जीवनामध्ये यश मिळवू शकतात. ऑब्स्टॅकल इज द वेकडे जातोय आपण. त्यामध्ये लेखकांनी एक कहाणी सांगितली. त्या महानगरामधील राजाने ठरवलं की आपल्या लोकांचं सहयोग काय आहे आपल्याला. आपण ज्या राज्यावर साम्राज्य करतो ते लोक कोऑपरेटिव्ह आहेत की नाही, म्हणून त्या राजाने एक क्लुप्ती लढवली आणि त्याने मुख्य रस्त्यामध्ये एक मोठा दगड आणून ठेवला आणि वेषांतर करून, गणवेश बदलला त्याने, राजाच्या भेषामध्ये नाही, तो एका सामान्य व्यक्तीच्या भेषामध्ये आहे आणि झाडाच्या मागे उभा राहिला. तो पाहतोय की तो वाटेमधला दगड आता कोण उचलणार आहे. मोठा दगड आणून ठेवला आहे जो सहजासहजी उचलल्या जाणार नाही. रियान हॉलिडे यांनी सांगितलेली ही कथा आहे. तिथून लोक येतात आणि काय हे राजाचं राज्य आहे, रस्त्यामध्ये दगड आहे पण उचलत नाही कोणी, असे शिव्या हासडून त्याच्यावर टीका करून काही लोक येतात जातात. काही लोक आपल्यासारखी असतात, थोडासा धक्का देऊन पाहतात, पण दगड मात्र मोठा असते, तो हलत नाही. म्हणून छोट्याशा प्रयत्नाने, म्हणजे ग्रॅज्युएशन करून पाहू, जमलं तर जमलं, नाहीतर आहेच ठरलेलं, असे हे अल्प प्रयत्न असतात, हाफ अटेम्प्ट असतात. असे हाफ अटेम्प्ट अनेक लोक करून जातात. असेच काही लोक येतात. हा निराश होतो की काय आपल्या नगरामधले लोक आहेत, सहकार्याची वृत्ती पाहायची होती पण अजून असा कोणी भेटला नाही. त्यानंतर एक व्यक्ती येतो, तो दगडाला उचलून पाहतो, हलवून पाहतो, पण दगड खूप मोठा असतो, तर तो दगड सहजासहजी हलत नाही. त्यानंतर झाडाची एक फांदी तो घेतो, त्या फांदीच्या मदतीने त्या दगडाला तो रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न करतो. तो पाहतो त्या दगडाच्या खाली एक पिशवी आणि एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्या राजाने आपला उद्देश जो आहे तो सांगितलेला होता आणि ती जी पिशवी होती त्या पिशवीमध्ये हिरे ठेवलेले होते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की माझा हा प्रयोग होता आणि जो कोणी दगड उचलेल त्याच्यासाठी हे हिरे माझ्याकडून गिफ्ट आहेत. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतात ती प्रत्येकच अडचण तुम्हाला रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी आलेली नसते. ऑब्स्टॅकल इज द वे सुद्धा असतो, तो सुद्धा तुम्हाला जगण्यासाठीचा एक मार्ग असतो. म्हणून समस्येला कधीही आपण घाबरलं नाही पाहिजे. सर वेळ आहे ना आणखी? समस्येला कधीही आपण घाबरण्याची गरज नाही आहे. समस्या ह्या तुम्हाला रोखण्यासाठी येत नाहीत. समस्या ह्या तुम्हाला अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी येतात, आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी येतात. या दृष्टीने तुम्ही समस्येकडे पाहिलं पाहिजे. मुळात आपला मानवी स्वभाव असतो की ज्या समस्या आहे
त्या दूर लोटायच्या आणि केवळ आपल्या जीवनामध्ये आराम असला पाहिजे, सुख असलं पाहिजे, तेच खरं जीवन आहे असं आपण समजत असतो. मित्रांनो, जीवन एका थेरीवर काम करतं आपलं. जेरेमी बेंथम यांनी एक थेरी सांगितली, पेन अँड प्लेजर. PAIN, पेन म्हणजे दुःख, प्लेजर म्हणजे समाधान, आनंद. मानवाचा हेतू असतो की दुःख तेवढं आपल्या जीवनामधून दूर लोटायचं आणि सुखाचं वेलकम करत राहायचं. जेवढे आनंदाचे क्षण आपल्या जीवनामध्ये येतील तेवढ्यांचं वेलकम करायचं, बाकीच्यांना बाय बाय टाटा करत राहायचं. ही थेरी आहे. याच थेरीमध्ये सिग्मंड फ्राईड यांनी सुद्धा खूप मोठी डेव्हलपमेंट केली. मग याचा आणि तुमच्या माझ्या जीवनाचा काय संबंध आहे? आपण प्रत्येक व्यक्ती याच थेरीने जगतो. तुमचा माझा प्रत्येकाचा प्रयत्न असतो की माझ्या जीवनामधून दुःखाचे, अपमानाचे, ज्याच्यामुळे मला दुःख मिळेल ते प्रसंग आपल्याला दूर लोटायचे आहे. फेल व्हायचंच नाही आपल्याला, फक्त प्लेजर पाहिजे. आणि प्लेजर कुठून मिळणार आहे? पास झाल्याने. मग पास होण्यासाठी कोणताही मार्ग पत्करायचा. यश पाहिजे आहे. यश काय आहे? तर प्लेजर आहे. दुःख नको आहे, पेन नको आहे. कारण प्लेजर केव्हा निर्माण होतं? आपली नर्वस सिस्टम अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे, जी आपली मेंदूची संरचना आहे. फार सायन्सकडे जात नाही, बस त्यामधली एकच गोष्ट सांगतो, हे प्लेजर कसं आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं. आताही जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल, आपल्या मनाला भावत असेल, आपण त्याच्यासोबत रिलेव्हंट करून पाहत असू, ती गोष्ट आपल्याशी जुळून पाहत असू, तर त्याचा अर्थ काय होतो? जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आनंद देते तेव्हा आपल्या मेंदूमधून डोपामिन नावाचं केमिकल रिलीज होतं. त्याला हॅपी हार्मोन्स म्हणतात. हे हॅपी हार्मोन्स आपल्याला प्लेजर देण्याचं काम करतं. मग जेव्हा आपण यूट्यूब उघडतो तेव्हा आपले रील्स पाहायला लागतो, शॉर्ट पाहायला लागतो. वाटलं होतं की 5 मिनिटासाठी मोबाईल हातामध्ये घेतला, 1 तास केव्हा होऊन जातो माहीतच पडत नाही. कारण काय? कारण आपल्या शरीरामध्ये डोपामिनचा स्त्राव इतका झालेला असतो की आपल्याला खूप आनंद वाटतं. आणि तेच जर आपण पुस्तक घेतलं तर मग सगळ्या अडचणीच अडचणी. मग डोपामिन काय, बाकी काय? मग पायाला मुंग्याही येतात, पाय लांबही करावे लागतात, मित्रही आठवतात, मोबाईलही आठवतं, सगळा घोरच घोर सुरू होऊन जातो. हा सगळा खेळ आपल्या मेंदूचा आहे. मग याचा अर्थ जे लोक मेहनत करतात त्यांचं काय? त्यांना कंटाळा येत नाही का? तर मेहनतीची जर आपल्याला सवय लागली, जसं मोबाईल पाहत असताना आपल्या ब्रेनमधून डोपामाइन रिलीज होऊन राहिला, तुम्हाला जर मेहनतीची सवय लागली, अभ्यासाची सवय लागली, तर त्याही वेळेस आपल्या मेंदूमधून डोपामिनच रिलीज होतो. गरज आहे ती सवय लावून घेण्याची. त्याची जर तुम्ही सवय लावून घेतली तर मग त्या पद्धतीने तुम्हाला आनंद देतो. म्हणून इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, स्टडी इज फन. आपल्यापर्यंत हा विचार पोचलाच नाही अजून. स्टडी इज फन. अभ्यासामधूनही आपल्याला तसंच यूट्यूब सारखा आनंद मिळतो, व्हिडिओ पाहत असतानाचा आनंद मिळू शकतो. म्हणून मानवी जीवन या तत्वावर काम करतं, पेन अँड प्लेजरवर. याला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. जीवनामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. आपल्या काहीतरी करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये असणं खूप आवश्यक आहे. आणि ही इच्छा जरा बर्निंग असली तर फारच चांगलं आहे. बर्निंग डिझायर म्हणजे ज्वलंत इच्छा असली पाहिजे, प्रबळ इच्छा असली पाहिजे. थातूर मातूर प्रयत्न करून काहीच होणार नाही. कॉम्पिटिशन, स्पर्धा, गर्दी, क्राऊड भयंकर मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी काय गरज आहे आपल्याला? मनापासून मेहनत आणि प्रयत्न करण्याची. यासाठी गरज आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला आपल्या स्वतःच्या घेऱ्यातून बाहेर निघण्याची. आपण स्वतःचा एक कम्फर्ट झोन बनवलेला आहे. कम्फर्ट झोन बनवलेला आहे आपण स्वतःचा. एक घेरा, सुरक्षित घेरा आपण बनवलेला आहे. आपल्याला तेच करायचं आहे. त्या सुरक्षित घेऱ्यामध्ये राहून आपल्याला वेगळं काही करायची इच्छाच नाही आहे. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. क्रिकेटच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कम्फर्ट झोन काय असतं? तर एक कॉमन बिलीव्ह फॅलेसी आहे. कॉमन बिलीव्ह फॅलेसी म्हणजे सर्वसामान्य विश्वासाची धारणा की मी हे करू शकत नाही. ते फॅलेसी म्हणजे भ्रम आहे की मी हे करू शकत नाही. बालपणापासून आपल्या मनामध्ये तो भ्रम आपण जतन करून ठेवलेला आहे. सायन्सचे विद्यार्थी असले की मॅथमॅटिक्स खूप हार्ड जातं. इकडे आर्ट्सचे विद्यार्थी असले की इंग्रजी, बाकी सगळे तर निघतात, इंग्रजीचं काही खरं नाही. हा जो भ्रम आहे हा कोणी पालन केला? कोणी त्याला गोजरलं? कोणी लहानाचं मोठं केलं? 13, 14, 15 वर्ष झाले तरी इंग्रजीच आपल्याला भीती दाखवण्याचं काम करते. वाघासारखी मागं आपण पुढे पुढे पळत आहोत.
कधीतरी थांबून त्याचा सामना करणार की नाही? कधी थांबलोच नाही आपण, कधी विचारच केला नाही की हा भ्रम कोणी निर्माण केला? आपण स्वतः. असं कम्फर्ट झोन आपण बनवून घेतलेला आहे की जे जे सोपी आहे, करायला सहज आहे, ज्याच्यामध्ये रिस्क झिरो आहे, ते आपल्याला करायचं आहे. 1971 साली पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला गेला. 1997 मध्ये त्या क्रिकेट सामन्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या सईद अनवरने बनवली पाकिस्तानच्या, आणि दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्या भारताच्या विरुद्ध बनवली होती. 194 रन त्याने काढले होते 1997ला. आता त्यावेळेस असा एक कम्फर्ट झोन होता क्रिकेटमध्ये की कोणीही याची कल्पना करू शकत नव्हता की द्विशतक कोणी मारू शकेल. कुणालाच वाटत नव्हतं. 50 ओव्हरच्या मॅचमध्ये 100 रन काढणं ही खूप मोठी गोष्ट, अचिव्हमेंट मानली जायची, माइलस्टोन मानला जायचा. तिथं 200 रन एकट्याने काढणं हे कल्पनेच्या पलीकडे होतं. म्हणून तो रेकॉर्ड 1997 पासून तर 2010 पर्यंत राहिला. आपल्या प्रत्येक भारतीयाची इच्छा होती की तेंडुलकरने तरी तसा रेकॉर्ड करावा. तर 2010 साली सचिन तेंडुलकरने 200 रन काढून तो सईद अनवरचा विश्वविक्रम मोडला. आणि एक कॉमन बिलीव फॅलेसी जी आहे, सामान्य विश्वासाचा जो भ्रम आहे की असं रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाही, ते तेंडुलकरने ब्रेक केलं. आणि एकदा जर एखादं एक्झाम्पल सेट झालं तर ते रिपिटेशन होत राहतं. आजपर्यंत ODI क्रिकेटमध्ये 10 वेळा 200 रन तयार झाले, जे 1971 पासून म्हणजे 39 वर्षापर्यंत झालेलं नव्हतं. या मागच्या 13 वर्षामध्ये 10 वेळा रिपीट झालं. आणि या 10 वेळाच्या रिपीटमध्ये 7 वेळा 2दा शतक मारणारे भारतीय खेळाडू आहेत, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरने, सहवागने एकदा, शुभमन गिलने एकदा, ईशान किशनने एकदा आणि रोहित शर्माने 3 वेळा द्विशतक मारले. पाकिस्तानचा एक आहे फजर नावाचा बॅट्समन, फजर जमाल. त्याच्यानंतर दुसरा आहे एक क्रिस गेल आणि मार्टिन गुप्टिल. अशा या लोकांनी ते रेकॉर्ड ब्रेक केले. कारण काय आहे की एकदा आपली धारणा झाली की हे माझ्याच्याने होतच नाही, तर आपण ते तोडण्याचा प्रयत्नच करत नाही. एकदा का एखादं रेकॉर्ड सेट झालं तर ते मोडण्यासाठी मग पुढे वारंवार तोच प्रयत्न होतो आणि ते ब्रेकसुद्धा होत राहतात. म्हणून असंच जर आपलं कम्फर्ट झोन असेल, आपल्याच महाविद्यालयातून एखादा विद्यार्थी जर IAS झाला असेल किंवा होईल, तर मग पहा आपल्या इथून आणखी कित्येक IAS आणि IPS अधिकारी होऊ शकतात. एक एक्झाम्पल सेट करण्याची गरज आहे. एक एक्झाम्पल जर आपल्याकडे सेट झालं, पण त्याच्या अगोदर आपण विचारच करत नाही. आपण कम्फर्ट झोनमध्येच आहोत. आपल्याला वाटतं आपला आवाका फार फार तर MPSC पर्यंत, UPSC ते दिल्लीला जावं लागते. हे जे काही आपले भ्रम आहेत ते तोडण्याची गरज असते. म्हणून हे फक्त स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःची चाचपणी करा की आपण कुठे काय करू शकतो. त्या भ्रमाच्या पलीकडे निघण्याचा प्रयत्न करा. त्या भ्रमाला जर आपण फोडलं, तो शून्य जर आपण फोडून काढला, तर नंतर मात्र आपले आणखी विक्रम आपण करू शकतो. त्यासाठी सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं असतं आपल्याला का करायचं आहे. का करायचं आहे? तुम्हाला अभ्यास का करायचा आहे? अजूनही आपलं ठरलेलं नाही. स्पर्धा परीक्षा का द्यायची आहे? यश का मिळवायचं आहे? याबद्दलचा आपला व्हाय क्लिअर नाही आहे. आपला व्हाय क्लिअर असला पाहिजे. का करायचं आहे? जर तुमचा व्हाय क्लिअर असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट सहज करू शकतात, एफर्टलेस करू शकतात. एखादा खेळाडू पाहतो आपण, तो सहज सिक्सर मारतो, सहज तो मोठ्या मोठ्या गोलंदाजांना खेळून काढतो. कारण काय असतं? सराव. कोणत्याही गोष्टीचा सराव हा महत्त्वाचा आहे. पाब्लो पिकासोचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. जगविख्यात चित्रकार होता पिकासो. एकदा एक महिला त्याला रेस्टॉरंटमध्ये भेटते आणि म्हणते की मी तुम्हाला ओळखलं, तुम्ही पाब्लो पिकासो आहात, किती सुंदर चित्र काढताय तुम्ही, तुम्ही माझं एक चित्र काढून द्या. आता ते घाईमध्ये असतात, तरीही 1-2 मिनिटामध्ये एक चित्र काढून देतात. आणि त्या महिलेला म्हणतात हे चित्र जा, 50 लाख रुपयामध्ये हे चित्र विकल्या जाणार आहे. त्या महिलेला विश्वास वाटत नाही. 1 मिनिटामध्ये चित्र काढून दिलं आणि मला मूर्ख बनवलं पिकासोने, मी आग्रह धरत होती म्हणून, असं त्या महिलेला वाटतं. महिला ती पेंटिंग घेऊन मार्केटमध्ये जाते आणि काय आश्चर्य, खरोखर ते 50 लाख रुपयाला 1-2 मिनिटामध्ये काढलेलं चित्र विकल्या जातं.
त्यानंतर योगायोगाने त्या महिलेला पुन्हा एकदा पिकासो भेटतात. ते पिकासोला म्हणते की खरंच तुम्ही जे सांगितलं होतं तसंच झालं, 50 लाख रुपयाला एका मिनिटामध्ये काढलेलं चित्र, कृपया मलाही ही कला शिकवा ना. एका मिनिटामध्ये 50 लाख जर मला कमावता येत असतील तर अशी कला तुम्ही मलाही शिकवा. पिकासो म्हणतात, पाब्लो पिकासोचं उत्तर महत्त्वाचं आहे मित्रांनो. पाब्लो पिकासो म्हणतात, जे चित्र मी एका मिनिटामध्ये काढलं त्यासाठी मी माझ्या आयुष्याचे 30 वर्ष इन्व्हेस्ट केले. तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट करावाच लागेल, आपल्याला मेहनत करावीच लागेल, वेळ द्यावाच लागेल. जे विद्यार्थी आपल्यापैकीच यश मिळवतील ते ॲक्सिडेंटली अपघाताने यश मिळवणारे नाही आहेत. त्यांनीसुद्धा खूप प्रयत्न केलेले असतील. प्रयत्न महत्त्वाचे असतात, ॲफर्ट महत्त्वाचे असतात. म्हणून प्रयत्नांची गरज आहे. सुरू ठेवायचं की बस एक आणखी उदाहरण सांगतो, 1-2 उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचा असा समज असतो, बस 5-7 मिनिटामध्ये आपण वाइंड अप करूयात. अनेक विद्यार्थ्यांचा एक असा कॉमन समज असतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मेहनतीला दुसरा कुठलाही पर्यायच नाही. हार्डवर्कला कुठलाही पर्याय नाही. तुम्हाला जर वाटत असेल जर यश हे ॲक्सिडेंटली योगायोगाने आपल्या नशिबाने मिळत असेल तर हा अत्यंत चुकीचा समज आहे. आता भाग्य असतं की नसतं यावर मला काही भाष्य करायचं नाही, पण मेहनत मात्र असते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी रिअल स्टोरी आहे. 1972चा ऑलिम्पिक स्पर्धा होती. ती स्पर्धा म्युनिक येथे झालेली होती, या शहरामध्ये झाली 1972ला. आणि त्या स्पर्धेमध्ये मार्क स्पीज नावाचा स्विमर होता. त्या स्विमरने त्या स्पर्धेमध्ये जे पदक मिळवले त्या पदकांची संख्या होती 6 पदकं. आणि फक्त इव्हेंट असतात त्याचे 8. धावण्याच्या स्पर्धेचे इव्हेंट 8 असतात. त्या 8 पैकी 6 मध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलं. ते वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं. 6 पदक आजपर्यंत कोणीच मिळवले नाही. सर, एका पत्रकाराने त्याचं कौतुक करताना म्हटलं की तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्ही 6 पदकं मिळवली. तेव्हा मार्क स्पीज याने त्या पत्रकाराला म्हटलं कम हिअर. आणि त्याला सांगितलं, आज 1972ला म्युनिक ऑलिम्पिकमध्ये मी जे हे 6 पदक मिळवले त्याच्या अगोदर 1968 साली मेक्सिको येथे जेव्हा ऑलिम्पिकची स्पर्धा झाली तिथे मला 3 सुवर्ण पदकं मिळालेली होती. 1968 ते 72 या 4 वर्षामध्ये मी 10,000 तासांची प्रॅक्टिस केली. साधं गणित आहे. एका वर्षाला 2,500 तास. थोडंसं कठीण गणित आहे. प्रत्येक दिवसाला 7 तास मी प्रॅक्टिस केली. आणि ती प्रॅक्टिस करत असताना ना दिवाळी, ना ईद, ना क्रिसमस, ना संडे, ना थंडीचे दिवस, प्रत्येक दिवसाला मी 7 तास प्रॅक्टिस केली. आणि काय खरंच मला हे भाग्याने मिळालं? त्याच्यानंतर पुढे एक व्यक्ती आहे मायकल फेल्प्स नावाचा. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये चॅलेंज करतो की मार्क स्पीजचं 6 गोल्डचं रेकॉर्ड मी मोडून काढणार आहे. याच्याकडे जाऊयात, 2-3 मिनिटांमध्ये ते होऊन जाईल. मायकल फेल्प्स 2000च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सिडनी येथे त्याला स्विमर म्हणून प्रवेश मिळतो. त्याचं वय केवळ 15 वर्षाचं असतं. 15 वर्षाच्या वयामध्ये आपल्याला आईबाप सायकलसुद्धा चालवायची परवानगी देत नाही. हा पट्ट्या ऑलिम्पिकमध्ये जाऊन विश्वाबरोबर स्पर्धा करणार आहे. 2000च्या ऑलिम्पिकमध्ये मात्र त्याला एकही मेडल भेटत नाही. खचत नाही, प्रॅक्टिस करतो. 2004चं ऑलिम्पिक येतं. त्या ऑलिम्पिकमध्ये याने 6 गोल्ड मेडल मिळवलेले होते. 6 गोल्ड मेडल मिळवल्यानंतर 2008ला बीजिंगचं ऑलिम्पिक होणार असतं. 4 वर्षाचा अवधी असतो आणखी शिल्लक. त्यावेळेस ज्याला तो आदर्श मानतो तो असतात पिओन थोट्स नावाचा स्विमर. पिओन थोट्स हा मायकल फेल्प्सच्या समोरचा आयकॉन असतो. एक पत्रकार जातो आणि पिओन थोट्सला विचारतो की काय ते 7 गोल्ड मेडलचं रेकॉर्ड मायकल फेल्प्स मोडून काढू शकणार बीजिंगमध्ये 4 वर्षानंतर? पिओन थोट्स म्हणतात इम्पॉसिबल. अजिबात ही शक्यता नाही. ज्या ऑलिम्पिकमध्ये इव्हेंट्स 8 असतात
त्या 8 इव्हेंटला गोल्ड मेडलमध्ये कन्व्हर्ट करणं हे जवळजवळ इम्पॉसिबल आहे, हे शक्यच नाही. हे शब्द पिवान थोट्सचे होते. जो मायकल फेल्प्स त्याला आपला आदर्श मानतो, हे शब्द मायकल फेल्प्सने ऐकले, मीडियासमोर आला आणि चॅलेंज ॲक्सेप्ट, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मी 8 गोल्ड मेडल मिळविणारच, हे त्याने प्रण बांधला. त्याने सांगितलं की आजपासून मी 12 तास प्रॅक्टिस करणार. 4 वर्ष लगातार तो प्रॅक्टिस करायला सुरुवात करतोय. 2 वर्षानंतर त्याचा हात मोडतो. डॉक्टरांकडे जातोय. डॉक्टर म्हणतात तू विसरून जा आता, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तुझं भाग घेण्याचं स्वप्न इथेच भंग पावलं. काही दिवस आराम करतो. जिद्द काय असतं, बर्निंग डिझायर काय असतं, तो म्हणतो की नाही मला हे करायचंच आहे. पण ते म्हणतात की तुझा हात आणखी मोडण्याची शक्यता आहे. तो म्हणतो माझे पाय तर शाबूत आहे ना, हात मोडू द्या, मी माझ्या पायाने जास्त एफर्ट लावणार. आणि खरोखर मायकल फेल्प्सने आपल्या पायाच्या जोरावर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि नंतरचे 2 वर्ष आणखी कंटिन्यू त्याने प्रॅक्टिस केली. आणि बीजिंग ऑलिम्पिकचा तो क्षण आला जिथे त्याने 1 नव्हे 2 नव्हे 6 7 गोल्ड मेडल मिळवले. आणि शेवटची बॅटल आली, शेवटचा इव्हेंट आला ज्यामध्ये तो वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट करणार होता. त्या स्पर्धेला सुरुवात झाली. मायकल फेल्प्स पाण्यामध्ये उतरला. 1-2 राऊंड झाल्याबरोबर त्याचा गॉगल क्रॅक झाला. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी जात होतं. पण त्याने डोळा बंद करून कुणालाही याची कल्पना न येऊ देता आपली प्रॅक्टिस, आपला कॉम्पिटिशनमध्ये घेण्याचा भाग सुरूच ठेवला. आणि त्यानंतर डोळे बंद करून त्याला हे वाटत होतं की किती स्टेप मारल्यानंतर तिथून आणखी पलटायचं आहे, पुन्हा इकडून किती स्टेप हातवारे केले, हाताच्या स्टेप घेतल्या की पलटायचं आहे, हे त्याने सरावानेच झालं होतं. अक्षरशः जेव्हा तो क्षण आला, जेव्हा टाईम आऊट झाला, तेव्हा तो पाहतो तर त्याचा एक डोळा बंद होता. तुम्ही आजही यूट्यूबवर पाहू शकता. बीजिंग ऑलिम्पिकचा जर तुम्ही मायकल फेल्प्सचा तो शेवटचा व्हिडिओ पाहिला 8व्या राऊंडचा, 8व्या इव्हेंटचा, तर तुम्हाला दिसेल जेव्हा तो एका डोळ्याने पाहतो त्याला WR दिसतं, दॅट्स मीन वर्ल्ड रेकॉर्ड. तेव्हा तो समजून चुकलेला होता की आपण 8व्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा, 8व्या इव्हेंट्समध्ये सुद्धा 8वं गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. काय खरंच आपल्याला नशिबाने भेटतं का हो? आपण ज्याचं पुढे ढाल करून असतो की सगळं काही आपल्याला योगायोगाने मिळतं, असेल भाग्यात तर मिळणार आहे. भाग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण मेहनत नक्की आहे. हे जे लोक आहेत हे काय तसेच मोठे झाले का? मेहनतीने मोठे झालेले लोक आहेत. सचिन तेंडुलकर 10वा वर्ग फेल, हार्दिक पांड्या 9व्या वर्गामध्ये 4 वेळा फेल, महेंद्रसिंग धोनी सी क्लासचा कर्मचारी रेल्वेमधला. कुठं बुद्धी होती? खूप इंटेलिजन्सी पाहिजे का आपल्याला? खूप मोठा हाय IQ पाहिजे का? नाही. आपल्याला खूप हुशार असण्याची गरज नाही, आपल्याला पाहिजे मेहनत. प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन. तुम्ही जर कुठल्याही गोष्टीचा सराव केला ना, जी तुम्हाला अजिबात येत नाही, शून्यापासून जरी तुम्ही सराव केला तरीसुद्धा तुम्ही परफेक्ट बनू शकता. फक्त प्रॅक्टिस पाहिजे. असं समजूच नका की मला इंग्रजी येत नाही आणि उद्यापासून इंग्रजीला जर सुरुवात केली तर काय होणार. तुम्ही इंग्रजीमध्येही एक्सिलेंट होऊ शकता. जी तुमची कमजोरी आहे ती सुद्धा तुमची स्ट्रेंथ बनू शकते. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे, सराव करण्याची गरज आहे. म्हणून सरांनी जशी आशा व्यक्त केली की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा, पहिली स्टेप आहे की मला कशासाठी अभ्यास करायचा आहे. तुमचं जोपर्यंत का करायचं आहे हे क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण असंच कॉलेजला येत जाऊ, घरी जाऊ, असेच आपले वर्ष संपत जाणार, परीक्षा होत जाणार, मार्कशीट हाती येणार, पण आपण असं काही अचीव नाही करणार ज्याने आपलं आयुष्य बदलून जाईल. आयुष्य बदलायचं असेल, या गर्दीतून आपल्याला उठून दिसायचं असेल, स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ इच्छा धरून काहीच होत नाही. सिर्फ ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में, सिर्फ ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में, कर्म की शाखा को हिलाना पड़ता है और कुछ नहीं होता अंधेरे को कोसने से, खुद के हिस्से का दिया खुद ही जलाना पड़ता है. स्वतःचा दिवा स्वतःच आपल्याला निर्माण करायचा असतो. तुमच्या समोर खरंच मी अगोदर सांगितलं ही काही अतिशयोक्ती नाही आहे. ज्ञानाचे सागर आहेत सर, आपल्या विषयामधले एक्सपर्ट आहे, आम्हाला विद्यापीठामध्ये माहीत आहे. एका विषयाचे आम्ही बांधव असल्यामुळेही अडचणी आल्या की सरांकडेच हाक असते. सरांचंही जीवन मोठं संघर्षातून आलं.
मैं उस माटी का वृक्ष नहीं, सरांबद्दल 2 ओळी. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर जमी पे रह के मैंने मृत्यू से जीवन खींचा है. असं सरांचं व्यक्तिमत्व आहे. खूप धनसंपन्न परिस्थिती होती आणि त्यातून यश मिळवलेलं आहे. तुम्हाला माहीत नाही, मला माहीत आहे की नाही, तर सरांनी 23 वेळा नेट सेटची परीक्षा उत्तीर्ण केली. जे लोकांचं स्वप्न असतं एकदा पास करण्याचं. 23 वेळा. नॉट ए जोक. हे काही विनोद नाही आहे. म्हणून संघर्ष, मेहनत ही सगळ्यात महत्त्वाची किल्ली आहे. हार्डवर्क इज द की ऑफ सक्सेस असं म्हणतो आपण. म्हणून मेहनत करा. मेहनतीशिवाय दुसरं कुणावरच तुम्ही अवलंबून राहू नका. मग मेहनत आपल्याच्याने होत नाही का? 101% आपल्याच्याने मेहनत होते. अहो, मुंगी तिच्या वजनाच्या 50 पटीने सर वजन वाहून नेते. आपल्याला वाटतं आपला मेंदूच चालत नाही का? 1350 ते 1400 ग्रॅमचा मेंदू प्रत्येकाला आहे. त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीतच नाही आहे. ती मुंगी तिच्या वजनाच्या 50 पटीने वाहून नेते. मॅग्नेट जे आहे त्याच्या 20 पटीने लोह उचलते. आणि आपल्या मेंदूच्या बद्दल तुम्ही पुन्हा एकदा सरप्राईज होऊन जाल. तुमच्या मेंदूची कॅपॅसिटी किती आहे? आपल्या मोबाईलची कॅपॅसिटी असते ना 32, 64, 128. आपल्या मेंदूची कॅपॅसिटी कॅन यू इमॅजिन 2.5 बिलियन GB, म्हणजे 25 लाख GB एवढी कॅपॅसिटी आपल्या मेंदूची आहे. तुम्ही गुगलवर पाहू शकता. मानवी मेंदूची कॅपॅसिटी किती आहे? अमेझिंग आहे. कल्पनेच्या पलीकडची आहे. 25 लाख GB कॅपॅसिटी मानवी मेंदूची आहे. यावर संशोधकांनी शोध लावला, पण आपण तेच कॉमन बिलीफ फॅलॅसीचे शिकार झालेले आहोत की माझ्याच्याने हे होत नाही, म्हणून आपण अटेम्प्ट करत नाही, प्रयत्न करत नाही. अभ्यास करत असताना आपल्यासमोर कशासाठी अभ्यास करायचा आहे? निदान आपल्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घ्यायची. ज्या गरिबीच्या परिस्थितीमधून आपल्याला आईवडील शिकवतात ते लक्षात घ्यायचं. आणि महत्त्वाचं आहे, जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे. तुमच्या जिद्दीने तुम्ही काही मिळवू शकता. जिद्द असेल तर काय इम्पॉसिबल आहे? अजिबातच नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवता येते. यश आपल्या आजूबाजूलाच असतं, फक्त ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणून शेवटल्या 2 ओळी आणि थांबून जाऊ. तुम्हाला जर थोडंसं यश मिळालेलं असेल तर तिथं थांबायचं नाही. आणखी मोठं यश मिळवण्याचा प्रयत्न करायचा. इमानदारीने, प्रामाणिकपणे अभ्यास करा. यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मेहनत ठेवा. दुसऱ्या कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. स्वतःला समजून घ्या. स्वतःची स्ट्रेंथ ओळखा. स्वतःचा इंटरेस्ट ओळखा. स्वतःची कॅपॅसिटी ओळखा. मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर. मिल जाए तुझको दरिया तो समंदर की तलाश कर. और हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट पर. हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट पर. पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. हे जर शक्य असलं तर आपण सहज यश मिळवू शकतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मला वैद्य सरांनी ते आमंत्रित केलं. औचित्य आहे मराठी भाषा दिनाचं. आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी सुद्धा तशी परवानगी दिली. त्यांचेही धन्यवाद मानतो. सरांच्या ऋणात राहू इच्छितो. आपण सर्वांनी सुद्धा हा कार्यक्रम मला वाटतं बऱ्यापैकी ऐकून घेतला. माझ्या परीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद मानतो. माझ्या शब्दांना विराम देतो. हो. यानंतर मी धनश्री सावरकरला आपली कविता सादर करण्यासाठी पहिले धन्यवाद सर. व्यक्तिमत्व हे कसे असले पाहिजे? सुंदरता ही